हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त मजेत ना? तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नव्हता, कारण वेळही मिळत नव्हता, कारण खरंच खूप बिझी शेड्यूल झालं होतं. म्हणून म्हटलं चला आज काहीतरी थोडासा व्हिडिओ बनवायचा होता आणि तेही खाण्याचा स्पेशल बनवायचा होता मला, कारण आम्ही खरंच खूप दिवसही झाले होते नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. म्हणून म्हटलं चला आज बनवूयात. आणि आज बनवणार होतो गावरान चिकन बनवणार होतो, कारण गावरान चिकन बनवायचं म्हटलं की थोडीशी त्याची वेगळी तयारी करावी लागते. ती तयारी वगैरे सगळी मी केली होती. आणि हे जे गावरान चिकन आहे ना, ते मला कुकरमध्ये शिजवायचं होतं, कारण जे नेहमी मी हे चिकन मटन असेल ना, ते पातेल्यामध्ये शिजवत असते. पण आज म्हटलं चला कुकरमध्ये शिजवून पाहूयात किती वेळात शिजते ते. आणि हार्डली कुकरच्या 3 शिट्ट्या घेतल्या आणि गावरान चिकन हे अगदी छान असं मऊ लुसलुशीत शिजलं होतं. तसं जर पातेल्यात चिकन शिजवायचं म्हटलं ना, खरंच खूप वेळ लागतो. म्हणून म्हटलं आपलं कुकरमध्ये शिजवावं. तर सर्वात प्रथम मी कुकरमध्ये इथे तेल टाकून कांदा, हळद आणि कोथिंबीर टाकून छानपैकी चिकन असं परतून घेतलेलं आहे. आणि एक छोटीशी वाफ काढलेली आहे, फक्त झाकण ठेवून बिना पाण्याची वाफ काढलेली आहे. आणि नंतर थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये ॲड करून छान असं झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. हे पहा, तोपर्यंत एका बाजूला मी भात लावला होता आणि तोही भात आम्हाला जिरा राईस करायचा होता. तर जिरा राईस करण्याची पद्धती प्रत्येकाची वेगवेगळी असते, पण मी नॉर्मलमध्ये जिरा राईस केला होता. तोही एका साईडला मी भात शिजवायला ठेवला होता. आणि इंद्रायणी खातो आम्ही फक्त इंद्रायणी तांदूळच खातो. त्याचाच मी जिरा राईस केला होता आणि तो शिजायला टाकला होता. आणि एका बाजूला मी भाकरी करायला घेतली होती, कारण माझं गॅसची शेगडी आहे ती 3 शेगडीची आहे. म्हणून मी एकावरती भात शिजायला घातला होता, मधल्या शेगडीवरती मी कुकर लावला होता आणि 1 नंबरच्या शेगडीवरती मी छानपैकी अशी बाजरीची भाकरी करत होते. महिलांचं कसं असतं माहिती आहे ना, की एका वेळेला त्यांच्या हातात मल्टीटास्किंग असतं, त्या खूप कामं एका वेळेला करत असतात. त्यांचं लक्ष सगळीकडे असतं, हे काम करायचं ते काम. कारण कसं असतं, सकाळी पण त्यांना खूप घाई असते, त्याच्यामुळे त्यांना ते एक प्रकारची सवय लागलेली असते एका वेळेला 1-2-3 कामं करायची. तसंच माझं पण काहीसं असं आहे, कारण मी पण एका वेळेला 2-3 कामं करत असते. घरामध्ये सगळीकडे लक्ष दिलं ना तर पटापट कामं होतात आणि वेळही पटकन वाचतो. त्यामुळे मी अशी कामं फास्ट करत असते. आता हे पहा, इथे माझी भाकरी अशी छानपैकी भाकरी झालेली आहे. आणि आजची भाकरी मी लोखंडाच्या तव्यावरतीच करते. तसं डेलीचा तवा होताच, पण मी भाकरी करायची म्हटलं की ते लोखंडाच्या तव्यावरतीच करते. भाकरी छान लागते आणि एकदा जर तवा तापला ना, गॅसही वाचतो आणि भाकरी छान भाजली जाते, जास्त वेळही लागत नाही. हे पहा, तर छानपैकी आज बाजरीची भाकरीही केलेली आहे. आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळं काय होतं माहिती का, भाकरी खाल्लेलं खरंच चांगलं असतं. आता ज्या संक्रांत होऊन गेली त्याला आपण तिळवून भाकरी खाल्लेली आहे. खरंच खूप छान लागते भाकरी, आणि नॉनव्हेज असेल तर भाकरी खाल्लीच पाहिजे. तर छानपैकी तसं माझी भाकरीही झालेली आहे पहा. भाकरी वगैरे झाल्यानंतर मी सगळा मसाला रेडी केला. त्याचा व्हिडिओ घ्यायचा विसरला, कारण मोबाईलचं चार्जिंग संपलं होतं. म्हणून तोपर्यंत चार्जिंग करून घेतला आणि इथं चिकनसाठी स्पेशल मसाला काढला होता. हे बघा, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची थोडीशी आणि खडा मसाला हे छानपैकी फ्राय करून मी त्याची पेस्ट करून घेतली होती. आणि मग त्याची पेस्ट करून झाल्यानंतर मला इथे सुकं चिकनही करायचं होतं आणि रस्सा चिकनही करायचं होतं. तर सर्वात प्रथम मी सुकं चिकन करायला घेतलं. तर त्यासाठी सर्वात प्रथम छान असा बारीक कांदा चिरला, तो तेलामध्ये लाल होईस्तोपर्यंत तो परतून घेतला असं मस्तपैकी. आणि जेवढा तुम्ही कांदा परतून घ्याल ना, खरंच तेवढं भाजीला टेस्टी छान येते. आता कांदा परतल्यानंतर त्यात टाकलं होतं मी आपण जी पेस्ट तयार केली ना, ती पेस्ट टाकली आणि तीही तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायची आहे. त्यानंतर टाकलेले आहे त्यात आपले घरातले बेसिक मसाले म्हणजे कसं, हळद, लाल तिखट, घरात बनवलेला काळा मसाला, किचन किंग मसाला आणि प्लस चिकनचा मसाला, एव्हरेस्टचा जो चिकन मसाला आहे ना, तोही टाकला होता. त्याने खरंच खूप टेस्ट छान येते. आणि गावरान म्हटलं तर तुम्हाला माहीतच असेल, ते गावरान चिकनचा टेस्टही वेगळी येते आणि वासही खूप सुंदर येतो. तर आता हे सगळे मसाले एकत्र करून झाल्यानंतर त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. काय होतं त्याने माहिती आहे का, तेलही कमी लागतं आणि भाजीला टेस्टही खरंच खूप छान येते. आता एक छानपैकी मसाला आपला परतून झालेला आहे. हे पहा, जेवढा तुम्ही मसाला परताल ना, तेवढी भाजी टेस्टी होते आणि तरीही खूप छान येते. तर आता मसाला आपला परतून झालेला आहे. त्यात टाकायचं आपल्याला जे आपण कुकरमध्ये शिजवलं होतं चिकन, ते टाकायचं आहे. जेवढं तुम्हाला करायचं आहे तेवढंच तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. फक्त यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, फक्त आपल्याला हे सुकं चिकन बनवायचं आहे, फ्राय चिकन. खरंच खूप टेस्टी आणि खरंच खूप, मुलांना तर हेच छान लागतं. आणि यात टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1-2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि वरून त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर एक टाकायची. हे पहा,
खरंच खूप सुंदर वास येतो आणि टेस्टलाही खरंच खूप छान झालं होतं. आणि यावर टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे आपण साईडला ठेवून देऊन द्या आणि आपल्याला आता बनवायचा आहे रस्सा, चिकनचा रस्सा. आता त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे 2 ते चिकन म्हटलं ना की तेल थोडंसं जास्त लागतंच. 2-2.5 पळ्या तेल घेतलेलं आहे मी. आता इथे तेल जास्त छानपैकी तापल्यानंतर त्यात टाकलेले आहे आपले वाटण, म्हणजे जे आपण पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकलेली आहे. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट टाकलेली आहे. आणि ही पेस्ट आपल्याला छानपैकी अशी परतून घ्यायची आहे. तेल सुटोपर्यंत कुठल्याही भाजीतला मसाला जेव्हा तुम्ही परतून घेता ना, तेव्हा त्याचं जेव्हा तेल सुटतं ना, तेव्हा ती भाजी खरंच खूप छान आणि खूप टेस्ट लागते. जर तुम्ही फ्राय करताना थोडंसं राहिला असेल कच्चा वगैरे, तर ते तुम्ही असं कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्यामध्ये छानपैकी असं परतून घेऊ शकता. हे बघा, आता पूर्ण मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत आपले घरातले सुके मसाले, म्हणजेच हळद, लाल तिखट, घरी बनवलेला काळा मसाला, चिकनचा एव्हरेस्टचा मसाला, हे सगळे मसाले टाकून आपण ते छानपैकी आता परतून घेणार आहोत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता बारीक चिरलेली कोथिंबीर का टाकायची? कारण बारीक चिरलेली जर कोथिंबीर तुम्ही जर अशा फ्राय मसाल्यामध्ये टाकली ना, तर तिची टेस्टही छान लागते, तिचं टेक्स्चरही छान दिसतं आणि दिसायला पण ती खूप सुंदर दिसते. वासही खरंच खूप सुंदर येतो. त्यामुळे मी आहे ना, कुठलीही भाजी करायची म्हटली ना, तर मसाल्यामध्ये ही चिरलेली कोथिंबीर टाकतच असते. खूप छान लागते. हे पाहता, आपला मसाला पूर्णपैकी परतून झालेला आहे. आता आपण त्यात ॲड करणार आहोत पाणी. आता हे पाणी जे आहे ते मी गरम केलेलं पाणी आहे, कारण शक्यतो भाजीमध्ये थंड पाणी हे भाजीत टाकायचं नाही, कारण त्याने भाजी थोडीशी वेगळी लागते. म्हणून हे मी गरम पाणी करून टाकायचं. आणि नॉनव्हेजच्या भाजीमध्ये तर गरम पाणीच टाकायचं असतं. तर हे छानपैकी आता ही भाजी आपली झालेली आहे. आता चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला मीठ. जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी तेवढीच तुम्ही भाजी यात ॲड करायची आहे, म्हणजे पाणी ॲड करायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. हे पहा, आता छानपैकी आपली अशी भाजी झालेली आहे. सुंदर असा कलरही आलेला आहे आणि वरती तेलही छान आलेलं आहे. हे पहा, जोपर्यंत भाजीला अशी तरी येत नाही ना, तोपर्यंत नॉनव्हेजची भाजी खाऊ वाटत नाही. हां, तेल शरीरासाठी घातक आहे, ठीक आहे, पण ते कधीतरी एक दिवस चालतं. आता आपण या भाजीमध्ये ॲड करणार आहोत मीठ. मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे. आणि आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. 4 ते 5 मिनटं उकळी येऊ द्यायचे आणि भाजी रेडी झालेली आहे. तर आता हे पाया आपण चिकनचं ताट रेडी केलेलं आहे. बाजरीची भाकरी, इंद्रायणी जिरा राईस, सुकं चिकन आणि चिकनचा रस्सा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.